नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी। आज आपण बघणार आहोत रिॲक्शन, ज्या रिॲक्शनचं नाव आपल्या समोर आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ ॲनिलीन। आज आपल्याला ॲनिलीनच्या रिॲक्शन्स बघायचे आहेत। ॲनिलीन आणि ॲनिलीनच्या रिॲक्शन्स कसल्या आहेत? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ ॲनिलीन। ठीक आहे, तुम्हा सर्वांना माहीत असेल ॲनिलीन हा कंपाऊंड कसा असतो, थोडी ओळख आपण करून घेऊयात पहिल्यांदा, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल नेमक्या अभिक्रिया कशा होतात, का होतात वगैरे वगैरे। ठीक आहे, पहा, हे बेंझिन रिंग आहे आणि या बेंझिन रिंगला आपण जेव्हा NH2 जोडतो तेव्हा त्याचं नाव तयार होतं ॲनिलीन। बघा, नीट बघा, मी तुमच्या समोर स्ट्रक्चर काढलेलं आहे। आता हे जे स्ट्रक्चर आहे ते तुमच्या समोर आहे। ही बेंझिनची रिंग आहे आणि या बेंझिनच्या रिंगला आपण काय जोडलंय? NH2। आणि एक वाक्य लक्षात घ्या, जर बेंझिन रिंगला NH2 जोडलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ॲनिलीन। ठीक आहे, अजून एक महत्त्वाचं वाक्य, इथला जो नायट्रोजन आहे याच्यावरती एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात। ऐका बरं का, मी काय सांगतोय, या ठिकाणी जो नायट्रोजन आहे त्या नायट्रोजन वरती एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतो। हे पण वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे। तुम्ही म्हणसाल गुरुजी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? अरे बाबांनो, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय सांगतो ऐका। लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे अशा प्रकारचे इलेक्ट्रॉन जे इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेत नाहीत, असे इलेक्ट्रॉन त्याला म्हणतात लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याला म्हणतात अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याला म्हणतात नॉन बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स। आपल्याला माहीत असावं या अनुषंगानं या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मी सांगतोय। ओके, पुढे आपण जाऊयात। आता हा जो ॲनिलीन आहे, हा ॲनिलीन कसल्या प्रकारच्या रिॲक्शन दाखवतो? ॲनिलीन हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो। बघा, लिहितो मी इथं लिहितो मी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन। बघा, इथं लिहिलं मी की हा जो ॲनिलीन आहे तो कसल्या प्रकारच्या रिॲक्शन दाखवतोय? ॲनिलीन हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो। तुम्ही म्हणसाल गुरुजी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय आम्हाला सांगा। सांगतो, ऐका। अरे बाबांनो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय? अशा प्रकारच्या अभिक्रिया ज्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन ॲटम हा इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होतो। तुम्ही असं विचारताल मला इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? इलेक्ट्रोफाईल म्हणजे अशा प्रकारची स्पेसिस ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे। हे इलेक्ट्रोफाईल आहे कारण याच्यावरती जो चार्ज आहे तो पॉझिटिव्ह आहे। कुठल्याही प्रकारची स्पेसिस जर असेल त्याच्यावरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस असेल त्याला इलेक्ट्रोफाईल म्हणतात। आणि अशा प्रकारची अभिक्रिया ज्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजनचा ॲटम हा इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होतो, अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन। काय होतं बघा, समजा आता काय घेतलं आपण, हा तुमचा कंपाऊंड आहे, काय नाव आहे याचं? NH2। आता काय करायचं आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय करावं लागेल? हा घेतला इलेक्ट्रोफाईल। काय होतं माहिती आहे का, ही ऑर्थो पोझिशन आहे, ही पॅरा पोझिशन आहे। समजतंय का? मी फक्त एक उदाहरण सांगतो फक्त। आता ह्या पोझिशनचा हा जो हायड्रोजनचा ॲटम आहे बघा, किंवा इथला हायड्रोजन, कुठला बी हायड्रोजन रिप्लेस होऊ शकतो। या ठिकाणी ऑर्थो किंवा पॅरा या ठिकाणापैकी कुठल्याही एका ठिकाणचा हायड्रोजन रिप्लेस होऊ शकतो, ते पुढे सांगतो। आता फक्त व्याख्या सांगतो, का होईल? हायड्रोजनचा ॲटम हा इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस झाला म्हणजे या ठिकाणचा H निघून गेला, त्या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल आला, किंवा इथला पण होऊ शकतो। मी फक्त एक दाखवतो कळण्यासाठी। आणि मग हो का, अशा प्रकारचा प्रॉडक्ट आला। हो का, ही रिंग आहे, ही NH2 आहे आणि इलेक्ट्रोफाईल या ठिकाणी आला, संपलं। म्हणजे या ठिकाणचा H गेला आणि ज्या ठिकाणी H आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल आला। मग अशा प्रकारची जर अभिक्रिया होत असेल ज्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजनचा ॲटम हा इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होत असेल, अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन।
द रिएक्शन इन विच हाइड्रोजन एटम इज रिप्लेस्ड बाय इलेक्ट्रोफाइल इज कॉल्ड एज इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन। हाइड्रोजन को हटाओ, इलेक्ट्रोफाइल को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन झिंगाला आला। मग अशा अभिक्रिया जर होत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणतो आपण इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन। पहिल्यांदा हे वाक्य लक्षात घ्या आणि एक वाक्य आपण सर्वांनी पाठ करून टाकावं। ॲनिलीन हा इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन दाखवतो। ॲनिलीन शोज इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन। ठीक आहे, आता आणखीन काही गोष्टी त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात। ओके, पहा एक पॉइंट जो आहे तो आपण या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करूया। प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुम्हा सर्वांच्या लक्षात कन्सेप्ट कळेल आणि मला काय सांगायचं हे लक्षात येईल। समजलं का? हा, इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन। ठीक आहे, आता आपण कुणाबद्दल माहिती घेत आहोत? आपण माहिती घेत आहोत ॲनिलीन बद्दल। अरे बाबा नो, ॲनिलीन हा जो ग्रुप असतो त्याच्यामधला NH2 ग्रुप, NH2 ग्रुप हा कसला आहे? आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे, विसरायचं नाही। बघा आता काय करतो मी, इथं स्ट्रक्चर काढतो, परत डबल काढतो, इथं लिहिलं मी NH2। हा, हे कोण NH2 आहे? एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे की हा जो NH2 ग्रुप आहे हा कसला असतो? NH2 ग्रुप हा आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे। NH2 ग्रुप इज ए आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप। वाक्य विसरायचं नाही, लिहितोय मी, आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप ग्रुप आहे। आता NH2 ग्रुप कसला आहे? आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग म्हणजे काय हो? म्हणजे असा की येणारा जो इलेक्ट्रोफाइल आहे हा इलेक्ट्रोफाइल एकतर आर्थोला येईल, बरोबर का? हा जो इलेक्ट्रोफाइल आहे त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो, तुम्ही म्हणसाल गुरुजी आम्हाला सांगा आर्थो म्हणजे काय, आम्हाला सांगा पॅरा म्हणजे काय, आम्हाला काय भी माहित नाही। सांगतो, अगर आप कुछ भी नहीं जानते हैं मैं बताऊंगा आपको, मैं षडाक्षरी बताएंगा आपको, डरने का नहीं। हा, NH2 कुठं आहे? हिथं आहे, ह्याच्या जवळची पोझिशन आर्थो असते, मग मेटा, मग पॅरा। इकडून म्हणा NH2 कुठं आहे? इथं। फंक्शनल ग्रुप कुठं आहे? इथं NH2, त्याच्या जवळ आर्थो, त्याच्या जवळ मेटा, त्याच्या जवळ पॅरा। फंक्शनल ग्रुपच्या जवळची आर्थो, मग मेटा, मग पॅरा। कळालं का? हा, तर अशा प्रकारची पोझिशन आहे आणि मी काय म्हणतोय, NH2 ग्रुप कसला असतो? आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप। NH2 ग्रुप इज ए आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप। NH2 ग्रुप इज ए आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप। अरे म्हणजे काय? ह्याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे NH2 ग्रुप जेव्हा इथं असतो तेव्हा येणारा जो इलेक्ट्रोफाइल आहे तो फक्त आर्थो किंवा पॅरा पोझिशनला येऊ शकतो। कळालं का? मेटाला येऊ शकत नाही। इथं नो एंट्री, इथं नो एंट्री। कळालं का? NH2 ग्रुप येणाऱ्या इलेक्ट्रोफाइलला एकतर आर्थोला बोलावतो किंवा पॅराला, म्हणजे इथं जोपर्यंत NH2 आहे तोपर्यंत येणारा इलेक्ट्रोफाइल एकतर आर्थोला येईल किंवा पॅराला येईल। हे वाक्य लक्षात घ्यायचं आहे आणि असा ग्रुप जर असेल दॅट इज कॉल्ड एज आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप। NH2 ग्रुप इज ए आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप, म्हणजे NH2 ग्रुप हा येणाऱ्या इलेक्ट्रोफाइलला कुठे बोलावतो? ए ना कुठे? आर्थो पोझिशनला, पॅरा पोझिशनला नाही। मी मेटाला येणार आहे, अजिबात याचं नाही मेटाला। हा, याचा असेल ये तू, पण कुठे? आर्थोला ये, पॅराला ये। कळालं का? असा जो ग्रुप असतो ना त्याला म्हणतात आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप। अरे बाबानो, NH2 ग्रुप हा आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे जो येणाऱ्या इलेक्ट्रोफाइलला कुठे बोलावतोय? आर्थो आणि पॅराला। म्हणून म्हणायचं NH2 ग्रुप हा आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे। अजून एक सांगतो, हा जो NH2 ग्रुप आहे ना
हा कसा आहे, रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे, पण नुसता ॲक्टिवेटिंग नाही, स्ट्रॉंगली रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. बघा हे वाक्य लय महत्वाचं आहे, स्ट्रॉंगली म्हणते, स्ट्रॉंगली रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप, ॲक्टिवेटिंग ग्रुप. बघा अजून एक महत्वाचं वाक्य की NH2 ग्रुप कसा आहे, NH2 ग्रुप इज ए आर्थो अँड पॅरा डायलेक्टिंग ग्रुप. त्याचबरोबर हा NH2 ग्रुप कसा आहे, NH2 ग्रुप इज ए स्ट्रॉंगली रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. ह्या रिंगला ॲक्टिवेट करतोय, म्हणजे ह्या रिंगला रिॲक्शन होण्यासाठी जास्त क्रियाशील करतोय, ॲक्टिवेट करतोय. हा, आणि तो स्ट्रॉंगली रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. त्याच्यामुळं हा जो इलेक्ट्रोफाईल आहे तो आर्थोला पण येतो आणि पॅराला पण येतो. या ठिकाणी येतो, या ठिकाणी, तिन्ही ठिकाणी येतो. NH2 ग्रुप हा रिंग ॲक्टिवेटिंग आहे, स्ट्रॉंगली रिंग ॲक्टिवेटिंग आहे. त्याच्यामुळे येणारा इलेक्ट्रोफाईल हा फक्त आर्थोला येत नाही किंवा फक्त पॅराला येत नाही, तर आर्थो आणि पॅरा या दोन्ही ठिकाणी येतो इलेक्ट्रोफाईल. कळालं का? द हायड्रोजन ॲटम्स present at both artho and para positions are replaced by electrophile. ओके, संपलं. एवढीच अभिक्रिया याच्यामध्ये सांगायचं आहे. हा, मग तुम्ही मला सांगा हा स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग का बरं आहे? अरे बाबा हा स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग आहे कारण एक कारण आहे, ह्याच्यावरती जे लोन पेअर्स आहेत, ह्याच्यावरती हे लोन पेअर जे आहेत ना, हे जे लोन पेअर्स आहेत हे या रिंगमध्ये रेझोनन्स करतात. नायट्रोजनवरती असलेले जे काय लोन पेअर्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, कसले लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन, हे काय करतात, रेझोनन्समध्ये भाग घेतात, रेझोनन्समध्ये भाग घेतात आणि त्याच्यामुळं ही रिंग ॲक्टिवेट होते. द इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट ऑन द नायट्रोजन पार्टिसिपेट इन टू द रेझोनन्स. कळालं का? विथ द रिंग, देअरफॉर दिस रिंग इज ॲक्टिवेटिंग. त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल हा दोन्ही आर्थोला येतो आणि पॅराला पण येतो. हे एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून NH2 ग्रुपचं वैशिष्ट्य असं आहे, NH2 ग्रुप हा आर्थो अँड पॅरा डायलेक्टिंग आहे. त्याचबरोबर NH2 ग्रुप हा स्ट्रॉंगली रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण रिॲक्शनला सुरुवात करू. आता एका इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनला आपण सुरुवात करू. पहिली रिॲक्शन आपल्याला बघायचं आहे ब्रोमिनेशन. कोणती? ब्रोमिनेशन. अरे बोला बोला, ब्रोमिनेशन. ठीक आहे, सुरुवात करू आपण. लिहून घ्या एवढं. बघा आता या ठिकाणी रिॲक्शन जी आपण घेत आहोत, पहिल्या अभिक्रियेचं नाव आहे ब्रोमिनेशन. बाबांनो, ब्रोमिनेशन म्हणजे काय आपल्या सर्वांना माहीत आहे. हायड्रोजनचा ॲटम जर Br ने रिप्लेस होत असेल, हायड्रोजनचा ॲटम जर Br ने रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला, अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? ब्रोमिनेशन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय ब्रोमोनियम आयन Br+. कळालं का? दॅट इज कॉल्ड एज द ब्रोमिनेशन रिॲक्शन. हायड्रोजनचा ॲटम जर Br न रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला ब्रोमिनेशन रिॲक्शन असं म्हणतात. हायड्रोजन को हटाओ, Br को लगाओ, इसको लगा डाला तो ब्रोमिनेशन झिंगा लाला, 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 इसको लगा डाला तो ब्रोमिनेशन झिंगा लाला. झालं. आता रिॲक्शन करू आपण, कसं होतं बघू आपण. हो का, रिॲक्शन कोणाच्या आहेत? ॲनिलीन. हो का, आपण काय काढलं? हे काढलं ॲनिलीन. इथे काय लिहू? NH2. हे कोण आहे? ॲनिलीन. ह्याचं करू आपण ब्रोमिनेशन. आपण घेऊ 3 Br2. हे असं लिहितो मी, आहे का? Br लिहा किंवा डायरेक्ट Br2 लिहा चालतंय. 3 Br2. चला, इन द प्रेझन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड, सॉल्व्हंट आहे, ॲसिटिक ॲसिड घेऊ सॉल्व्हंट. बघा आता रिॲक्शन मध्ये काय होतं तुम्हाला माहित आहे. ब्रोमिनेशन होणे म्हणजे काय? ब्रोमिनेशन होणे म्हणजे हायड्रोजनचा ॲटम Br ने रिप्लेस होणे. ओके, आता तुम्हाला माहित आहे, तुम्हाला माहित आहे की हा कोण आहे? NH2 ग्रुप आहे. तुम्हाला माहित आहे NH2 ग्रुप कसला आहे? आर्थो आणि पॅरा डायलेक्टिंग आहे. त्याच्यामुळं Br कुठे येईल? NH2 हा आर्थो आणि पॅरा डायलेक्टिंग आहे. त्याच्यामुळं येणारा Br कुठे येईल? आर्थो किंवा पॅराला. कळलं का? परंतु या ठिकाणी आर्थो आणि पॅरा या दोन्ही ठिकाणी येतो कारण NH2 ग्रुप हा स्ट्रॉंगली रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल Br+ ब्रोमोनियम आयन इलेक्ट्रोफाईल हा कुठे येईल?
दोन्ही बी आर्थो आणि पॅरा पोझिशनला येईल. कळलं का? बघा इथला H, इथला H आणि इथला H आहे का, आर्थो आणि पॅरा या तिन्ही ठिकाणची H काय होतील, रिप्लेस होतील. हायड्रोजनचा ॲटम Br ने रिप्लेस होणे म्हणजे ब्रोमिनेशन. किती Br आहे ते 3, हो का, 3 Br एकूण 6, हो का. एक कुठे येईल, इथं. दुसरा कुठे येईल, इथं. आणि तिसरा कुठे येईल, इथं. बघा रिॲक्शन तुमच्या समोर आहे. काय झालं सगळं तुमच्या समोर आहे. हे पहा, NH2 ग्रुप हा स्ट्रॉंगली रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे. त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल Br+ हा दोन्ही पण आर्थो ठिकाणी येतो, त्याचबरोबर पॅरा ठिकाणी सुद्धा येतो. ओके, म्हणजे हायड्रोजन ॲटम जो आर्थोला आहे 2, पॅराचा 1, असे तिन्ही हायड्रोजन रिप्लेस होतील कशानं, Brनं. झालं, संपलं. मग इथला H काढा, इथला H काढा, इथला H काढा. हिथं एक Br, हिथं एक Br, हिथं एक Br. संपली अभिक्रिया. इथले 3 Br आणि इथले 3H, 3HBr म्हणजे -3HBr. हे HBr निघून जातील, हो का. हे 3 Br, 1 2 3 H आणि 3 Br, 3HBr. रिॲक्शन कशी बघा, हो का. हे कोण आहे, NH2 आहे का. इथं कोण आलं, Br. इथं कोण आलं, Br. आर्थो पोझिशन, ही पॅरा पोझिशन, कोण आलं, Br. नंबरिंग द्या, 1 2 3 4 5 आणि 6. नाव काय, 2 4 6 ट्राय, ब्रोमो, ॲनिलीन. आणि ह्याचा रंग असतो व्हाईट PPT असते. का असते, व्हाईट PPT कंसातले असतात. व्हाईट PPT इज फॉर्म्ड. संपली अभिक्रिया, संपली, इतकंच आहे. आणि या ठिकाणी कसं असतं माहिती आहे का, NH2 ग्रुप जो असतो, NH2 ग्रुप इज ए स्ट्रॉंगली रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप असल्यामुळं येणारा जो Br आहे तो दोन्हीही आर्थो ठिकाणी त्याचबरोबर पॅरा ठिकाणी सुद्धा येतो. 3 ठिकाणी आला. एका ठिकाणी थांबवता येत नाही त्याला, एकाच ठिकाणी थांबवता येत नाही, तिन्ही ठिकाणी येतो. असं का होतं, कारण तो स्ट्रॉंगली रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे. आणि स्ट्रॉंगली रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप का बरं आहे, तर नायट्रोजनवरती असलेल्या लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉनमुळं जे रेझोनन्समध्ये भाग घेतात, हे आधी सांगितलंय, लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणसाल गुरुजी आम्हाला फक्त मोनो सबस्टिट्यूटेड कंपाऊंड पाहिजे. कसला, मोनो म्हणजे एकच पाहिजे. कसं करावं, सांगतो आयडिया. जर तुम्हाला मोनो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट पाहिजे असेल, ते सुद्धा पॉसिबल आहे, पण वेगळ्या प्रकारे करावं लागतं. कसं करतात तुम्हाला मी सांगतो, लिहून घ्या. बघा व्यवस्थित आहे का. आता मी काय सांगतो बघा, ह्याच्या अगोदर आपण एक छोटी चूक केली होती, दुरुस्त करून घ्या. रिॲक्शनमध्ये थोडी चूक केली होती. आपण ॲसिटिक ॲसिड घेतलं होतं सॉल्वंट, त्या ठिकाणी वॉटर घ्या. Br2 वॉटर घ्या, Br2 वॉटर घ्या, Br2 वॉटर घ्या बरं का, Br2 वॉटर घ्या. ठीक आहे, आता सुरुवात करूयात आपण पुढच्या भागाला. मोनोब्रोमो प्रोडक्ट काढायचं आपल्याला. आता मोनोब्रोमो प्रोडक्ट म्हणजे फक्त एकच Br आणायचा रिंगमध्ये. तुम्ही ह्याच्या अगोदर काय केलं, ब्रोमिनेशन. Br किती ठिकाणी आलं, 3 ठिकाणी आलं. 2 आर्थो पोझिशन आणि 1 पॅरा पोझिशन, अशा 3 ठिकाणी आलं. म्हणजे जर तुम्हाला एकच Br रिंगमध्ये आणायचं असेल तर काय करायचं, म्हणजे तुम्हाला जर मोनोब्रोमो प्रोडक्ट, मोनो म्हणजे एक, मोनोब्रोमो एकच Br आणायचं आहे, तर कसं करावं लागेल, हे शक्य आहे का, हे पॉसिबल आहे का, आहे. कसं सांगतो बघा. हे तुमचं कोण आहे, NH2. ह्याच्यावरती काय आहेत, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हा तुमचा कोण आहे, ॲनिलीन. हा कोण आहे, NH2. तुम्हा सर्वांना माहित आहे NH2 ग्रुप हा कसा आहे, स्ट्रॉंगली रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे. मन कसं, स्ट्रॉंगली रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे. त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल, येणारा Br हा 1 2 3 ठिकाणी येतो. कळलं, ट्रायब्रोमो तयार झालं. ट्रायब्रोमो, आपल्याला मोनोब्रोमो पाहिजे. आणि येणारा इलेक्ट्रोफाईल हा दोन्ही पण आर्थो ठिकाणी आला आणि एका पॅरा ठिकाणी आला. असं का झालं, कारण NH2 ग्रुप हा स्ट्रॉंगली रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, ह्याचा जो ऍक्टिव्हेटिंग ग्रुप, ऍक्टिव्हेटिंग इफेक्ट आहे, ऍक्टिव्हेटिंग इफेक्ट बघा, हा जो NH2 ग्रुप आहे, NH2 ग्रुपचा जो ऍक्टिव्हेटिंग इफेक्ट आहे, रिंगला ऍक्टिव्हेट करण्याचा जो इफेक्ट आहे, त्याला आपल्याला डिक्रीज करावं लागेल, कमी करावं लागेल. हां,
मग तुम्ही डिक्रीज कसं करणार? त्याच्यासाठी तुम्ही ह्याचं करा प्रोटेक्शन. का करा? प्रोटेक्शन. आणि प्रोटेक्शन करण्यासाठी काय करा त्याचं? ॲसिटिलेशन. हां, बरोबर का? या ठिकाणी आपल्याकडे फक्त एकच पर्याय आहे की हा जो NH2 ग्रुप आहे या NH2 ग्रुपचं का करावं लागेल? प्रोटेक्शन. म्हणजे या NH2 ग्रुपचं प्रोटेक्शन तुम्ही कसं करणार? तर त्या ठिकाणी करायचं ॲसिटिलेशन. आणि जेव्हा आपण याचं ॲसिटिलेशन करतो तेव्हा इथले लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी भाग घेतात रेझोनन्समध्ये. म्हणजे हे इलेक्ट्रॉन इकडे गुंतण्याच्या ऐवजी काही प्रमाणामध्ये इकडे गुंततात. इकडे पण रेझोनन्स शक्य होतं ना, म्हणजे इकडच्या रेझोनन्समध्ये भाग घेतात आणि त्याच्यामुळे ह्याचा रिंग ॲक्टिव्हेटिंग इफेक्ट काही प्रमाणामध्ये डिक्रीज होतो. आणि मग ह्याचं करायचं ब्रोमिनेशन. मग फक्त इथं BR येतो. मग शेवटी करायचं हायड्रोलिसिस आणि मग तुम्हाला मिळतो मोनोब्रोमो प्रोडक्ट. कसं होतो तुम्हाला सांगतो. फक्त एक वाक्य लक्षात घ्या. जर तुम्हाला मोनोब्रोमो प्रोडक्ट पाहिजे असेल, एकच BR पाहिजे असेल तर एक काळजी घ्यायचं की NH2 ग्रुपचा रिंग ॲक्टिव्हेटिंग इफेक्ट जो आहे तो डिक्रीज करायचं. त्याच्यासाठी प्रोटेक्शन करायचं. आणि प्रोटेक्शन कशाच्या सहाय्यानं करायचं? ॲसिटिलेशन करायचं. आणि ॲसिटिलेशन केलं की एकच BR येतो आणि मग पुन्हा त्याचं हायड्रोलिसिस करा आणि शेवटी तुम्हाला तुमचा NH2 ग्रुप मिळतो. अशा प्रकारे मोनोब्रोमो प्रोडक्ट मिळतो. कसं आपण करूयात बघा. आता काय करू आपण इथं? पहिल्यांदा काय करायचं? ह्याचं करू प्रोटेक्शन. आणि त्यासाठी वापरूयात आपण ॲसिटिल क्लोराईड CH3CCl. आणि इथं घ्यायचं ॲसिटिक ॲसिड. काय घ्यायचं? ॲसिटिक ॲसिड. हां, अगोदर काय घ्यायचं? वॉटर. बरं का? चुकलं तर आपलं तिथं झालं ॲसिटिक ॲसिड. चुकलं ओ बाबा, चुकलं. हां, इथं ॲसिटिक ॲसिड, तिथं वॉटर घ्या रे. वॉटर घ्या. हां हां. आता काय होईल? आता बघा इथं 2 H येते. मी काय करतो? 1 H असं लिहितो कडला. हे का 1 2 तेच झालं. आता या NH2 वरचा 1 H का होईल? रिप्लेस होईल. कशानं? ॲसिटिल ग्रुपनं. हो का? हे ॲसिटिल ग्रुप आहे. CH3COO ॲसिटिल ग्रुप आहे का? हा इथे येईल. म्हणजे नायट्रोजनला जोडलेला एक हायड्रोजन रिप्लेस होईल. कशानं? ॲसिटिल ग्रुपनं. म्हणजे रिॲक्शन कुठली घडली? ॲसिटिलेशन. हो का? हे तुमची बेंझिन रिंग आहे. बेंझिन रिंगला बेंझिन रिंग लिहा, Nला N लिहा, Hला H लिहा आणि या ठिकाणी आला C+CH3 ॲसिटिलेशन झालं. हो का? C+CH3 Hच्या ठिकाणी आला. चला, आणि इथला Cl इथला H -HCl निघून गेला. ठीक आहे. आता काय होतं माहिती आहे का? हा जो नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन याच्यावरती असलेले इलेक्ट्रॉन हो का इकडे भाग घेतात. हे इकडे येते आणि पुन्हा हे इकडे येते. हो का? असं कळलं का? म्हणजे नायट्रोजन वरती असलेले जे काही लोन पेअर्स आहेत हे काय करतील? इकडे करतील रेझोनन्स काही प्रमाणामध्ये. द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट ऑन द नायट्रोजन आर इन्व्हॉल्व्ड इन द रेझोनन्स. याच्यामध्ये रेझोनन्स ह्याच्यामध्ये भाग घेतील आणि त्याच्यामुळं याचा रिंग ॲक्टिव्हेटिंग इफेक्ट काही प्रमाणामध्ये डिक्रीज होतो, काही प्रमाणामध्ये कमी होतो. हे लक्षात ठेवा. हे दाखवले मी करून कळण्यासाठी. ओके. आणि मग आता झाला आपला हा पहिला प्रोडक्ट. आता करा ब्रोमिनेशन. आणि मग इथं घ्या BR2. झालं का? या ठिकाणी काय घेतलं आपण? BR2 घेतलं. ठीक आहे. काय घेतलं? BR2. इथे घ्यायचं आपल्याला ॲसिटिक ॲसिड. तिथं न इथे घ्यायचं आहे. हां, काय होईल? हो का? फक्त पॅरा पोझिशन. बरं का? फक्त पॅरा पोझिशनचा हायड्रोजन ॲटम हा BRनं काय होईल? रिप्लेस होईल. द हायड्रोजन ॲटम ॲट पॅरा पोझिशन इज रिप्लेस्ड बाय BR. एकच इथला BR आणि इथला H -HBr निघून जाईल. आहे का? आणि शेवटी काय बघा प्रोडक्ट. हो का? असं. हां, हे NH ला NH, C+O आणि CH3. शेवटी काय होईल? इथला एक BR इथं येईल. हो का? एक BR इथं आला. झालं. इथं येणार नाही BR. कळलं का? कारण ह्याचा ॲक्टिव्हेटिंग इफेक्ट कमी झाला. इथं जो NH2 होता आता NH2 आहे का नाही, त्याच्यामुळं रिंग ॲक्टिव्हेटिंग इफेक्ट कमी झाला. त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल कुठं आला? फक्त पॅराला आला. म्हणून हा आला फक्त पॅराला. आणि शेवटी काय करा? हायड्रोलिसिस करा. म्हणजे इथं पुन्हा NH2 येते. हो का? खाली हो का? खाली H+ ॲसिड हायड्रोलिसिस. काय करा? ॲसिड हायड्रोलिसिस. म्हणजे शेवटी काय होत असते? शेवटी काय होते? इथला जो ग्रुप आहे तो पुन्हा अगोदरच्या सारखा होतो. डीप प्रोटेक्शन म्हणा त्याला. डीप प्रोटेक्शन. काय? डीप प्रोटेक्शन. आमचे गुरुजी आम्हाला शिकवायचे. सूर्यवंशी सर होते आम्हाला उमरग्याला शिवाजी कॉलेजला. त्यांनी सांगितलेलं आठवतंय मला अजून. ठीक आहे. चला, इथं काय लिहिलं मला? NH परत 2 आलं. NH2 आणि या ठिकाणी आला BR. झालं.
काही 4 ब्रोमो किंवा प्यारा ब्रोमो ॲनिलीन संपलं. हे बघा, अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आहे. ही संपूर्ण अभिक्रिया आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर फक्त मोनोब्रोमो प्रोडक्ट मिळवायचा असेल तर काळजी घ्यावं लागेल. NH2 ग्रुपची रिंग ॲक्टिवेटिंग इफेक्ट जो आहे तो डिक्रीज करावा लागेल. त्यासाठी त्याचं काय करावं लागेल, प्रोटेक्शन. त्यासाठी काय करावं लागेल, ॲसिटिलेशन. आणि मग करावं लागेल ब्रोमिनेशन इन ॲसिटिक ॲसिड सॉल्वंट. मग होईल मोनोब्रोमो आणि मग त्याचं पुन्हा करा हायड्रोलिसिस आणि शेवटी तुम्हाला मिळेल पॅराब्रोमो ॲनिलीन. हा मोनोब्रोमो प्रोडक्ट तयार झाला. एकच बिआर आला, मोनोब्रोमो प्रोडक्ट. तर ही महत्त्वाची काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग आपल्यासमोर आहे. बघा, सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या, पॉज करून घ्या आणि रिॲक्शन लिहून घ्या. अशा प्रकारे या ठिकाणी ब्रोमिनेशन ही रिॲक्शन त्याचे 2 भाग घेतले. पहिल्यांदा आपण घेतलं त्याच्यामध्ये 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन तयार झालं. परंतु जर आपल्याला फक्त मोनोब्रोमो प्रोडक्ट पाहिजे असेल तर काळजी घ्यायचं. का घ्यायचं, NH2 ग्रुपची रिंग ॲक्टिवेटिंग इफेक्ट करण्याची जी क्षमता आहे ती कमी करायचं. हा जो इफेक्ट आहे रिंग ॲक्टिवेटिंग तो डिक्रीज करायचा आहे. त्यासाठी ॲसिटिलेशन करा, प्रोटेक्शन करा, ॲसिटिलेशन करा आणि मग शेवटी ब्रोमिनेशन करा आणि मग शेवटी हायड्रोलिसिस करून प्रोडक्ट मिळवा. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आहे. व्यवस्थित समजून घ्या. थोडंसं या ठिकाणी समजून घ्यायचा भाग होता, त्याच्यामुळे थोडंसं मोठा व्हिडिओ झाला. कळलं का नाही कळलं. अशी ही ॲनिलीनची रिॲक्शन तुमच्यासमोर मी घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, इतर मित्रांना बघण्यासाठी सांगा, बघायला सांगा त्यांना बी. तुम्ही बघा, तुमच्या मित्रांना बघा. सगळीकडे आपला जो आहे व्हिडिओ व्हायरल करा, सगळीकडे स्प्रेड करा. कळलं का. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.